नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. सो तुम्ही प्लीज बघा. मी सकाळी 8 ते 12पर्यंत काय काय करते, माझं कसं रुटीन असतं, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, माझं जर रुटीन तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला. इथे हिची मस्ती चालू आहे. ॲक्च्युली हिला मोबाईल पाहिजे होता, हिला शूट करायचं होतं. ती मला सांगत होती माझ्याकडे मोबाईल दे, मी शूट करते. फ्रंट कॅमेऱ्याने शूट मी करत होती, तर तिला तो कॅमेरा नको होता, बॅक कॅमेरा होता. सो तिला ते चाललं होतं तिचं, दे मला. चला, मी आता व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला मी सांगितलं तसं प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आज होता गुरुवार, सो माझी पूजा होती करायची. आज केली नव्हती सकाळी. सो आता वाजले जवळजवळ 8. मी पूजा करणार, त्याच्यानंतर बाकीची कामं. माझी नेहमी पूजा साधी सिम्पलच असते. फुलं जर अवेलेबल असली तर मी ती यूज करते, नसतील तर मी साधी सिम्पलच असते माझी नेहमी पूजा. हे बघा, मी तिला मोबाईल दिला आहे आणि ती कसा मोबाईल हलवते बघा कॅमेरा. त्याच्यात पण ती बोटं मध्ये घालते आहे, कॅमेऱ्याच्या मध्ये बोटं येत आहेत. आणि ते मला सांगते येते हां तिकडून की मम्मी बोटं आली, तिला दिसतं आहे ना. सो तिची मस्ती अशीच असते दिवसभर. हिच्या ह्या सगळ्या वावरात ह्या दिवसभरात हे जिचं जे काय असतं त्याच्यात माझा दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे मला समजतच नाही. सो हा माझा छोटा पार्टनरच आहे, जो माझ्या मागून कायम असतो. मुलं लहान असली की बरं असतं, आपल्यासोबत असतात. मोठी झाली की ती भुर्रकन उडून जातात. सो आता मी दिवाबत्ती करते आणि तुमच्याशी इथे बोलते पण आहे. सो चला, दिवाबत्ती करून घेते पटकन आणि मग पुढच्या कामांना लागते. माझी दिवाबत्ती झाली. सो आता पुढचे काम. तुम्हाला बाय द वे सांगायचं होतं की मला एक मुलगी आहे, ती मगाशी होती माझ्यासोबत. ती माझी मुलगी त्रिशिका. तिचं असतं, ती अशी आहे की मी जे करेन त्याच्यात तिला खूप इंटरेस्ट असतो, सगळं करायचं असतं आणि तिला ते आवडतं करायला. हे मला खूप आवडतं की एवढ्याशा लहान मुलांना पण समजतं की आपण काय करतो आहे, काय करायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे. सो पार्ट ऑफ द झालं हे सगळं. आता आपण पुढची कामं. आमचं पाणी सकाळी येतं आहे, आजकाल 4-5 दिवस झाले. सो आज आमचं पण सकाळी आलं होतं 6:30ला. सो लवकर उठली होती 6 वाजता. त्यामुळे पाण्याबरोबर सगळी कामं झाली की बरं वाटतं. पाणी आलं त्यामुळे पाण्याबरोबर कपडे वगैरे सगळे मी धुतले. मी रोज कपडे मशीनमध्ये धुवत नाही, मी हातानेच धुते कपडे. फक्त कपडे मी सुकवायला मशीनमध्ये लावते आणि ते काम झालं की मी ते वाळत पण दोरीवर घालते. सो इथे मी मशीनला लावली आहे कपडे. ते पिळून येईपर्यंत चहा नाश्त्याची तयारी करते. चहासाठी आज काय स्पेशल नाही आहे. डेली चपाती असते किंवा कधीतरी पोहे, कधीतरी घावणे, असं काहीतरी असतं. बट आज एकदम सिम्पल ब्रेड होते. तेच ब्रेड गरम टोस्ट केले तव्यावरती आणि तेच खायचे होते. सो आज आपण ब्रेड आणि चहा कसा नाश्ता करणार आहोत. तुम्ही पण या माझ्यासोबत चहा आणि नाश्ता करायला. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही रोज चहासोबत काय खाता किंवा कोणता नवीन नाश्ता करता, रेसिपी अशी काय असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला ट्राय करायला होईल की नवीन रेसिपी अशी नाश्त्याची.
सो चला आता हा नाश्त्याचं काम झालं की पुढच्या कामांना सुरुवात करायची. खूप मोठं काम आहे, टास्क माझ्यासाठी. चला कंटिन्यू करूया. चला या तुम्ही पण चहा नाश्ता करायला, आम्ही करून घेतो. इथे पण हिची मस्ती चालूच आहे. हिची मस्ती काही थांबत नाही, पण बरं वाटतं हिची मस्ती चालू आहे. नाटकं चालू असतात खाण्यापिण्याची, पण मी भरवतेच. तिच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज करत नाही. सो माझं ते आवडीचं काम. बघा कशी मस्ती चालू आहे. कोणतरी म्हणाल खूप शांत बाळ आहे, पण ते अजिबात शांत बाळ नाही आहे. माझं खूप मस्तीखोर बाळ आहे. चला चहा नाश्ता झाला. आता कपडे झाले होते मशीनला लावून, सो ते आता माझे कपडे वाळत घालायचं काम होतं, ते करून घेते पटकन. ते करता करता कुकरला डाळ लावली होती, ती झाली आहे. तर ती थोड्या वेळाने फोडणीला देईन आणि जेवणाची नंतर सुरुवातसुद्धा करेन. चला तरी मी ब्लॉग फास्ट फॉरवर्डमध्ये खूप घेतला आहे. आता अजून मोठा झाला असता तर 19 मिनटाचा ब्लॉग आहे. सो चालतं तेवढं, रुटीन आहे म्हटल्यावर ब्लॉग होतो.
लहान मुलांना किती समजतं ना. तिला सांगत होती मी त्या बॉलने खेळू नको, पण नाही, तिला खेळायचंच होतं. म्हणून आम्ही तिच्या बॉलची शोध मोहीम सुरू केली. तिचा ऑरेंज कलरचा प्लास्टिकचा बॉल होता, सो तो शोधायला घेतला, बट तो कुठे मिळाला नाही आम्हाला. आम्ही शोधतोय, नाही मिळाला. ती सांगत होती मला रबरी बॉलने कसं खेळायचं. सो ते सगळं आता साईडला ठेवलं. टाईम झाला होता 10:30. तिच्या स्कूलला जायचं होतं, तयारी करायची होती तिची. सो पहिले मी तयारी केली, मी रेडी झाले आणि मग तिला घेतलं. तिच्यात पण तिची नाटकं चालू होती. रेडी नाही व्हायचं आहे, ते पण टंगळमंगळ चालू होती. खेळण्यांचा असा पसारा काढून ठेवला होता एक पिशवी भरून, ती भरायची होती. तिला केव्हापासून सांगत होती की ती खेळणी भर पहिले, मग आपण पुढची तयारी करूया, पण नाही, ऐकतच नव्हती. ती मला सांगत होती तू भर, तू भर. मला पण सांगत होती तू पिशवी पकड, मी भरते. मग ती खेळणी भरली, ते टेबल वगैरे काढलेला तो सगळा पसारा आवरला आणि मग फायनली तिची थोड्या वेळाने तयारी करायला घेतली. असा माझा दिवस असतो डेली. हिला समजवण्यात आणि हिची नाटकं झेलण्यात दिवस संपतो. कधी समजतही नाही. बट तिचा हा खोडकरपणा, तिची ही मस्ती तिला खूप आवडते. यामुळे माझा जो कामाचा विचारांचा जो काय थकवा असतो ना, विसावा जो काय मिळतो मला, तो हिच्यासोबत जो टाईम स्पेंड करते ना, त्याच्यातून मला मिळतो. हिचा अभ्यास, हिची तयारी, हिचं जेवण, हिची चहा, नाश्ता, सगळंच जो करण्यात आनंद असतो ना, तो वेगळाच असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ज्यांना जे कोण आई आहेत किंवा पालक झालेत, त्यांना सगळ्यांना समजत असेल मी काय सांगते. त्याच्यामुळे हे आवडतं मला. आता ही रेडी होते. जी केस बांधण्यात पण नाटकं होती. पहिला बो बांधला तेव्हा पण ती खाली मान करायची, त्याच्यामुळे तो बो एकदम वरती आला. तो आरशात जाऊन बघितला तिने पुढे, तर तो तिला नाही आवडला. मला बोलली हे पहिले काढ आणि दुसरं कर. मग सरळ उभी राहिली. मग दुसरा मी परत चेंज केला, दुसरा बांधला बो केसांचा. तेव्हा तो तिला आवडला आणि मग ती ओके झाली आहे ती आता अशी रेडी. हे बघा, इथे पण तिची नाटकं आहेत. तोंडात वॉच घातलं आहे. तिच्या फ्रेंडने तिला वॉच दिलं होतं, एक आम्ही फंक्शनला गेलो होतो तेव्हा. तर ते वॉच हातात घालायचं सोडून तिने तोंडात घातलं आणि त्याच्यासोबत तिची मस्ती कंटिन्युअसली चालू आहे. इथे हिला मी रेडी पूर्ण केलं आहे. अशी ही रेडी झाली आहे. पावडर लावली, टिकली लावली, सगळं झालं. चला, मी आता निघालो आहे स्कूलला जायला. चप्पल घातली तिने, ती निघाली पण गेली पण पुढे. चाललो आम्ही चाली करत. हो, आली आहे मी तिला आता सोडून स्कूलमध्ये. आता माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे. जेवण. सो तुम्हाला मगाशी बोलली मी कुकर लावला होता, डाळ ती फोडणी दिली आहे. आता जेवणासाठी मी काही स्पेशल करत नाही आहे. आज सिम्पल आहे, डाळ भात आणि बटाट्याची कापं. सो ती करायची आहेत मला. मी इथे बटाट्याची कापं काढून घेते. मसाला करायचा आहे मला त्याला लावायला, तो पण करते. आणि मग लास्टला मी राईस लावणार आहे. तोपर्यंत भांड्याचा ढीग पडला आहे, तो पण घासायचा आहे. राईस लावते आणि मग भांड्याचा ढीग आवरून घेते आणि मग तुम्हाला मिळते, परत भेटते तुमच्यासोबत बोलायला.
इथे डाळ रेडी झाली आहे. आता मी राईस लावते. त्यावेळी मी तुम्हाला कोणतीही रेसिपी वगैरे काहीही आता दाखवत नाही आहे किंवा सांगतही नाही आहे, बिकॉज जर रेसिपी वगैरे सांगायला गेले तर खूप मोठा व्लॉग होणार होता. सो आणि याच्यात पण मी तुम्हाला मग सांगितलं तसं मी फास्ट फॉरवर्ड घेतलं आहे. सो हा फक्त मी तुम्हाला दाखवते की मी सकाळी उठल्यानंतर सकाळी म्हणजे माझं जे पर्सनल व्यतिरिक्त काम असतं ते झाल्यानंतर जे काही मी करते दुपारपर्यंत त्याचा हा छोटासा ब्लॉग आहे, जो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला तो आवडला असेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आहे, ब्लॉगला पूर्ण बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके, तर मी कुकर लावते आणि भांडी घासून घेते पटकन, म्हणजे माझी कामं थांबतील, म्हणजे संपतील थोडी. नंतर काय भांडी झाल्यावर काय एवढं काम नसतं. मग मी माझं जे पर्सनल कॉल असतात, म्हणजे आई, बहीण, नंदा यांना सगळ्यांना एक एक कॉल करून घेते, सगळ्यांशी बोलून घेते. तोपर्यंत 1 वाजतो, 1:45 होतो. मी 1:45ला माझ्या मुलीला आणायला जाते स्कूलमध्ये. 1 वाजता तिची स्कूल सुटते, बंद होते. मग 1:45पर्यंत मी निघते. 1:40, 1:45पर्यंत, 12:40, 12:45पर्यंत मग मी तिला घेऊन येते. सो असा असतो माझा पूर्ण दिवस. आता मी भांडी घासायला सुरुवात केलेली आहे. भांड्याचा खूप मोठा टास्क असतो. इथे भांडी माझी डन झालेली आहे आणि इकडे माझं जेवण पण झालेलं आहे. बटाट्याची कापं रेडी, डाळ रेडी आणि राईस लावला आहे. राईसच्या शिट्ट्या होऊ देत. सो गाईज, आता मी माझा हा 8 ते 12चं जे काय रुटीन असतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. सो जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि मी आता ब्लॉग माझा इथेच एंड करते. सो लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. जे जे काही मी विचारलं रेसिपी वगैरे काय असेल, तुम्ही जर न्यू करत असाल तर प्लीज ते सांगा मला कमेंटमध्ये. ओके, टिल देन बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.